सत्तेत आहात आणि महायुतीला जे घटक वर खातं सांभाळते आणि अशा वेळेस जर समजा घटक पक्ष म्हणून तुम्ही त्यांना एक आग्रह राष्ट्रवादीची भूमिका आली की नाही या विषयावर? रामगिरी बाबा भूमिका आली, राणेवर भूमिका आली. मीच मांडली. हे बघा, सत्तेत राहून म्हणजे महायुतीत राहून सुद्धा जर एखादा पक्ष एखाद्या गोष्टीच्या बाबतीत चुकीचं बोलत असेल त्याचा आम्ही खुले दिला विरोध केला ना. त्याला तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आम्हाला. विचारात नक्कीच तफावत आहे. भारतीय जनता पार्टीची एक वेगळी विचारधारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक वेगळी विचारधारा आहे. त्यांनी आमच्या शिवसेना काँग्रेस देखील करू शकते. जर आपण पाहिला राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जो आहे पूर्वगामी विचारधारेला धरून बरोबर आहे आणि बीजेपीचा जो आपण पाहिला तो संघाला धरून बरोबर आहे. तुम्ही फुलेशाह आंबेडकरचा किंवा युसुफ शेट्टी असेल फुलेशाह आंबेडकरचा विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेला आहे. बरं तुम्ही कसं एकत्र येऊ शकता माझा हा प्रश्न राष्ट्रवादी सोडून द्या जो आहे महाराष्ट्रभर तुम्ही विचार पोहोचवता आणि तुम्ही कसं काय आज खुर्चीला बसू शकता? उत्तर ऐकता मी तुम्ही बोलता ऐकून घ्यायची तयारी घ्यावा करा. युसुफभाई म्हणून विकासकडे आलो तर म्हणतो तर हे उत्तर मी मान्य नाही करत. पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस या देशाचे पहिले प्रधानमंत्री होते. त्यावेळेस त्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कानून मंत्री होते आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे सुद्धा मंत्री होते. श्यामाप्रसाद मुखर्जी RSSचे होते. बाबासाहेब आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकर जे आपण चळवळ म्हणतो त्या डाव्या विचारसरणीचे होते. एकत्र आणखी गेलो उत्तर द्या तुम्ही कुठे राहिले? पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रीय कॅबिनेटमध्ये एकत्र आणले की नाही? मग माझ्या याच्यावर एक उत्तर आहे की त्यावेळेसचा जी परिस्थिती असेल त्यावेळेसचा जो काळ असेल तो सगळा तुम्ही सोफिस्टिकेटेड तुम्हाला बरं वाटेल म्हणून उत्तर देऊ नका. या प्रश्नाचं उत्तर द्या. जर ही विचारधारा एकत्र येऊ शकते, ही विचारधारा जर आता आम्ही म्हणतो ना आम्ही त्या विचारधारा नाही सोडली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी विचारधारा आहे हो की नाही? आता एका प्रश्न उत्तर आहे. काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी सोनिया गांधीबद्दल काय म्हटलं आहे? भाषण युट्यूबवर आहे. ते दोघं एकत्र कधी बांधून म्हणजे हम आप ही भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती. त्याच्या फटका तुम्हाला बसू शकते ना. मी मान्य करतो पण उद्धव साहेब तुम्ही ज्या म्हणतात उद्धव साहेबांचं जे पुरोगामी विचारधारा आहे ते त्यांच्या आजोबापासून बाळासाहेब ठाकरेंची बातमी तुम्ही ऐकली का? बाळासाहेब ठाकरे पण कट्टर हिंदुत्ववादी होते साहेब. अहो साहेब ऐका, तुम्ही मला प्रबोधनकार ठाकरेचे हिंदुत्व मला नका सांगू. तुम्ही बोलून चालू आहे ते हिंदुत्व. तुम्ही बाळासाहेब ठाकरे जर वाचले असाल इथं वाचलेलंच आहे. संघासोबत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना वेगळी वेशभूषा किंवा वेगळी दिशा घ्यावी लागली. त्याच्या आधीचा बाळासाहेब ठाकरे जर तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल. भले पेपर काय तुम्ही? माझा स्वतःचाच पेपर आहे. मी महाराष्ट्र बदल पत्रकार संघटनेचं काम करतो. बरोबर. माझा स्वतःचा पेपर आहे. बाळासाहेब ठाकरेंची अनेक भाषणं अगदी पवार साहेबांना त्यांनी मी बोलू नये पण त्यांनी शब्द वापरला होता महिलेचं पोटवून. इतक्या टोकावर त्यांनी वापरलेली भाषा किंवा मुस्लिम समाज नमाज पढतो तर रस्त्यावर ते कशा पद्धतीने पडतात हे त्यांचं असलेलं लक्ष. सोनिया गांधी काँग्रेसच्या त्यांच्याबद्दल त्यांचं असलेलं लक्ष आणि आज ते एकत्र राहत आहेत ना. राहत आहेत की नाही? पण उद्धव साहेबांना